म्हणजे आज सत्ताधाऱ्याला प्रश्न विचारल्यापेक्षा आणि विरोधकाला प्रश्न विचारल्यापेक्षा आंदोलनकर्त्याला तर प्रश्न विचारला जात असेल तर हे दुर्दैव आहे. तर याचं काही नवल नाही आहे. कित्येक वर्षापासून हा प्रकार चालू आहे. महासीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावं लागते आणि एका अग्निपरीक्षा दिल्यानंतरही दुसऱ्या अग्निपरीक्षेसाठी लोक कल्लोळ करत होते आणि जग सोडून जावं लागलं महासीते. हे पवित्र असताना सुद्धा अग्निपरीक्षेतून आम्ही पाहतो पवित्र झालंय सिद्ध झालं असताना पण जावं लागतं. मी नटसम्राट पाहिला होता. तर नाना पाटेकर वडिलांच्या स्वरूपात असतो आणि नटसम्राटामधला नाना पाटेकरची अवस्था आज आमची अशी झाली का ते सून त्यांना आरोप करतं नाना पाटेकरांना तर तुम्ही पैसे चोरले. म्हणजे पूर्ण आयुष्य नाना पाटेकरनं उभं केलं. ज्या पोराला जन्म दिला त्या पोराची बायको जर आरोप करत असेल तर याच्यासारखं दुःख का. नटसम्राटांना नाना पाटेकर नटसम्राट नाना पाटेकर रस्त्यावर येत, नवरा बायकोसह रस्त्यावर येतं. अशा प्रकारचे चुकीचे आरोप. अरे तुमच्यात हिंमत असेल तर सीतेसारखी परीक्षा घ्या ना. असं काही तंत्र असेल, असे काही उपाय तुमच्याकडे असेल, असं काही तपासण्या असेल तर बच्चूकडू हे तपासणी करायला तयार. आमच्या सगळ्या एकंदरीत कामाचं कौतुक करायच्या ऐवजी आम्हालाच तुम्ही मारायला निघाल. 6-7 महिने 8-8 दिवस उपाशी बसलोय. पायदल चालताना आमच्या पायाला छिले पडले. त्याचं तुम्हाला काही वाटत नाही रे. मिली बघत झाले आम्ही मॅनेज झालो. अरे मॅनेज झालं असतं तर सरकारनं गुन्हे दाखल केले असते. 10-10 वर्ष सजा होईल अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जातं. तुम्ही आम्हाला मॅनेज म्हणता आलं हो. लाज नाही वाटत. अशा पद्धतीचं वागत असं कोण उद्या शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी उभं राहील. एका कार्यकर्त्यानं म्हटलंय, मेसेज केला, बच्चू भाऊ ते सोडून द्या. हे आमच्याकडून ऐकणं कठीण झालंय. सगळे शेतकऱ्यासाठी आंदोलन करणं बंद करा. आम्ही बंद करतोय, तुम्ही बंद करा. आंदोलन केल्यानं जर बदनामी होत असं आणि घरी बसणार आहे. अरे जेवढे तुम्ही मोबाईलवर कॉमेंट्स करता ना तेवढे जरी आंदोलनासाठी आले असते तर अधिक लढाई जास्त जिंकले असते ना, अधिक जास्त जिंकले असते.